मला ती एकदा बोलली की मम्मा इकडे जे विंगमध्ये कोणीतरी असू शकतील ना ज्यांच्याकडे वाईफ नाही आहे किंवा डॉटर नाही आहे, तर ते माझे पप्पा होऊ शकतात का? सो मग मी तेव्हा तिला म्हटलं आत्ता कोणीच नाही आहे, बट मी तुला प्रॉमिस करते की वेनेवर यू नो I'll find the best dad for you. That is my promise. खूप स्वागत एकतर दोघींचं. Thank you so much. आणि साक्षी, मला तुला इथे सांगायला आवडेल, जेव्हा मी हा शो लॉन्च करत होते ना, मी तेव्हापासून हिच्या मागे लागली की तू आणि साक्षी या यार, फर्स्ट एपिसोडला तू आणि साक्षी या. पण बिझी आणि then ती म्हणाली की थांब जरा, साक्षीला छान काहीतरी शिकू देत, करू देत, मग आपण करूया. आय एम सो हॅपी की तिने आवर्जून मला फोन करून बोलवलंय आज. सो व्हॉट्सअप, काय चाललंय? थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल फॉर हॅव्हिंग बोथ ऑफ अस ऑन युअर शो. मी बघितले याचे व्हिडिओज आणि खूप छान मस्त सेगमेंट आहे हा तुमचा. आता बेसिकली आय जस्ट गॉट ग्रॅज्युएटेड. माझं फिल्म प्रोडक्शनचा 3 इयर्सचा कोर्स होता. आय जस्ट गॉट डन विथ दॅट. आता माझं फुल फोकस इज ऑन ॲक्टिंग. आय एम ऑडिशनिंग अँड जस्ट आय एम गोइंग टू डू सम वर्कशॉप्स हिअर अँड देअर. माझा ॲक्टिंगचा पण एक कोर्स झाला आहे ऑलरेडी ॲक्टर प्रिपेअर्समध्ये 3 महिन्याचा. सो आय वॉन्ट टू डू सम मोर वर्कशॉप्स, वॉन्ट टू ऑडिशन मोर. तर आता तेच सगळं चालू आहे. वा, मेघा पण ही किती छान दिसते आणि आत्तापासूनच तिचं राहणीमान खूप मस्त आहे. तर या टिप्स तुझ्याकडनं येत आहेत का? तिचं ती शिकते काय? तिचं तिला चाच पडू देतेस तू? हे बघ, ऑफकोर्स खाण तशी माती असणारच आहे. आणि तू मला बघितलेलं आहे आधी, मी ड्रेसिंगच्या बाबतीत किती पर्टिक्युलर ऑलवेज होते. बट येस, आय विल डेफिनेटली से की हर टेस्ट इज फार फार बेटर दॅन मी. नो, बट ऑनेस्टली स्पीकिंग माझा अर्धा जो वॉर्डरोब आहे ते मम्मीच्या जुन्या कपड्यांनी भरलेला आहे. जुन्या कपड्यांनी? बिकॉज आताची तीच फॅशन आहे ना. नाव द सेम क्लोथ्स आर काइंड ऑफ गोइंग ऑल ओव्हर द इंटरनेट. तर आता मी मम्मीचे किती जुने कपडे घालते बिकॉज आय थिंक शी वॉज सो फॅशनेबल बॅक देन. स्वतःला शी कॉल्स हरसेल्फ द मोस्ट फॅशनेबल पर्सन इन द मराठी इंडस्ट्री. तर बेसिकली आताच नाही, खूप आधीपासून ती, म्हणजे जेव्हा हो लिओ हो, हा पण एक स्टार किड, आमचा दुसरा स्टार, हा अजून एक स्टार किड आहे. बस सगळ्यात मोठा स्टार. खाली बस, सिट डाऊन, सेट. हो हो, शांत. हा पण एक स्टार किड आहे ना तुझा मेघा? हा काय करतो स्टार किड? हा स्टार किड फक्त खातो, पितो, सुसूपोटी करायला जातो आणि सगळ्यांसोबत खेळतो आणि आयुष्य जगतो त्याचं. मज्जाने लाईफ त्याची मस्त असते कायम. त्याला सतत, आता बघ, आता आपण इंटरव्ह्यू सुरू करून हार्डली 2 ते 3 मिनिट झाले, तेवढ्यात त्याला असं झालं 3-4 मिनिट झाले, मला कोणी अटेन्शन नाही दिलं, लगेच तो आला अटेन्शन घ्यायला. सो ही इज लाईक बिग टाइम अटेन्शन सीकर. ही लव्स द कॅमेरा. म्हणजे जसं आम्हाला कॅमेरा खूप आवडतो, त्याला खूप आवडतं कॅमेराच्या समोर यायला. म्हणजे काही त्याला कपडे घालून कॅमेराच्या समोर बसवा, तो पोजेस देईल. ही इज अ बिग बॉस मटेरियल. बिग बॉस मटेरियल. फुटेज चाहिए, फुटेज. येस मेघा, सांगत होतीस तू साक्षी बद्दल. सो सी, माझे सगळे कपडे आता मुळात ऍक्च्युली साक्षीत आणि माझ्यामध्ये 18 इयर्स हार्डली गॅप आहे. त्यामुळे माझा सगळा वॉर्डरोब ना मी टाकून देण्याच्या आतच मला असं वाटायला लागलं, अरे ही फॅशन तर परत येते, ओके मे बी, म्हणजे साक्षी मोठी होईल तोपर्यंत ही अजून परत एकदा येईल. सो मी माझे सगळे कपडे जपून ठेवले आणि लिटरली मी आत्तापर्यंत जे सगळे कपडे घालत होते ते कपडे साक्षीला परफेक्ट साईज, म्हणजे मी आता कम्प्लीट आउट ऑफ साईज गेली आहे, बट तू 5 वर्षापूर्वी पर्यंत मला बघितलेलं आहे. आय वॉज सुपर स्लिम ट्रिम मस्त. सो कपड्यांचं कधी आम्हाला हे नाही आला आणि ती सुद्धा हॅपीली मी दिलेले कपडे आवडीने घालते. आणि व्हॉट आय कॅन से की तिची आणि माझी टेस्ट सिमिलर आहे, पण तिची माझ्यापेक्षा जास्त बेटर आहे. याचं मी एक्झाम्पल देते. बिग बॉसमध्ये जेव्हा मी गेले होते तेव्हा तर ही किती लहान होती. शी वॉज जस्ट 13 दॅट टाइम. हो, तर तेव्हा तिने माझं सगळं पॅकिंग, कारण मला 3च दिवसात सगळी प्रिपरेशन करायची होती, 3 दिवसात. सो त्या 3 दिवसात माझी सगळी शॉपिंग, माझं सगळं पॅकिंग, आणि नुसतं शॉपिंग पॅकिंग नव्हे, स्टायलिंग, प्रॉपर स्टायलिंग. तिने प्रत्येक आउटफिट झिप पाऊचमध्ये घालून त्याच्यासोबतच्या ॲक्सेसरीज पण तिने त्या आउटफिट सोबत पॅक केलेल्या होत्या. म्हणजे जसं रिचा मला पाठवायची ना बिग बॉस हिंदीमध्ये,
तसं हिने मला सगळं पॅकिंग मराठीच्या पाठवलं वेळेस केलं होतं. होतं की वाव. प्रत्येक या आउटफिटवर हेच इयरिंग्स आणि हेच ॲक्सेसरी गेली पाहिजे, हा. ह्याच सँडल्स गेल्या पाहिजे. सो असं तिने माझं ते सगळं परफेक्ट पॅकिंग करून पाठवलेलं होतं. सो तेव्हापासूनच मी म्हटलं चला बाळाचे पाय पाळण्यात दिसतायत. बट दॅट टाइम शी वॉज सो कीन की तिला फॅशन डिझायनर व्हायचंय. ओके. तू माझ्या तेव्हाचे जर इंटरव्ह्यूज बघशील तर सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये मी हे Fashion म्हटलंय designer. की तिला फॅशन डिझायनर व्हायचंय, फॅशन डिझायनर व्हायचंय. आणि सडनली 4 वर्षापूर्वी तिला असं वाटायला लागलं की मला ऍक्टिंगमध्येच यायचं. सो मग मी तिला म्हटलं तुला जर ऍक्टिंग करायची असेल तर नो वे, तुला आधी टेक्निकली सगळं शिकावं लागेल. करेक्ट करेक्ट. असं नाही आहे की तू आता कॉलेज करते तर मी कोणाला तरी सांगेल की ही माझी मुलगी साक्षी, हिला ऍक्टिंग करायचं, हिला तुमच्या ह्याच्यात काम द्या. नाही, यू हॅव टू लर्न ऑल द बेसिक्स. तुला टेक्निकली साऊंड व्हावं लागेल, जेणेकरून तू जेव्हा उद्या सेटवर जाशील, कॅमेरा फेस करशील, तेव्हा तुला माहीत असलं पाहिजे की तुला कुठं लुक द्यायचा आहे, बरोबर, तुला तुझा आवाजाचा थ्रो कसा असला पाहिजे, किंवा यू शुड बी प्रिपेअर्ड, तू लाईट कसा घेतला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला तर काम करता करता शिकायला मिळाल्या. मला तर कुठल्या स्कूलमध्ये नाही जायला मिळालं, बट लकीली माझ्याकडे ऍक्टिंगचा अनुभव होता. जरी मला टेक्निकल अनुभव नव्हता तरी माझ्याकडे ऍक्टिंगचा अनुभव होता. वयाच्या 6व्या वर्षापासून मी ऍक्टिंग करत होते. बट म्हटलं नुसतं ऍक्टिंग येऊन चालत नाही इथे. मम्मा मला बोलली की माझे जे स्वप्न होते लहानपणी मला ते तुझ्या थ्रू कम्प्लीट करायचे, बिकॉज यू वॉन्ट टू डू द सेम थिंग एज आय वॉन्ट टू डू. सो आय वॉन्ट यू टू डू द थिंग्स जे मी नाही करू शकली, जे मला पेरेंट्स माझे प्रोव्हाइड नाही करू शकत होते, ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ देअर कंडिशन्स ऑफ वेअर दे वर लिव्हिंग अँड ऑल ऑफ दॅट. तर मम्मीने तिचे जे स्वप्न होते ते माझ्या थ्रू कम्प्लीट करायचे. किती मस्त गोष्ट आहे ना ही. सो मी तिला म्हटलं शिकून घे, बिकॉज माझी ना खूप इच्छा होती लहानपणी की मी मस्त ग्रॅज्युएट व्हावं, मग मी NSD मध्ये जावं, नॅशनल ट्रेनिंग स्कूल ऑफ ड्रामामध्ये जावं आणि तिथं मी मस्त ग्रॅज्युएशन करावं, ॲक्टिंगचं प्रॉपर प्रशिक्षण घ्यावं आणि इंडस्ट्रीत यावं. पण अनफॉर्च्युनेटली सिच्युएशन अशी आली की मला 12वी नंतरच कसोटी मिळालं इमिजिएटली. सो तेव्हापासूनच आणि या मॅडम पण आल्या. सो माझ्यावरती डबल रिस्पॉन्सिबिलिटी होती की एक तर एज्युकेशनही कम्प्लीट करायचं होतं आणि हिलाही बघायचं होतं. सो मी इमिजिएटली काम करायला सुरुवात केली होती कसोटीपासून. सो तिला म्हटलं तुझ्याकडे हा टाईम आहे, तो चान्स आहे, प्लस तुझे पेरेंट्स अफोर्ड करू शकताय, सो थोडं प्रिव्हिलेज आहे. तर म्हटलं तू आधी जा, शिक, प्रॉपर सगळं नॉलेज घे. आणि तिने जेव्हा हे सगळं म्हणजे तिने प्रोडक्शन जेव्हा याला बसून घेऊ, तू खाली बस बाळा, तुझ्याबद्दल पण आम्ही सांगू, तू आधी बस शांत. मग त्याला एव्हरी 5 मिनिट्स ही नीड्स अटेन्शन. सो साक्षीला मी म्हटलं तू आधी सगळं ॲक्टिंगचं प्रोडक्शन, रायटिंग, डिरेक्शन, कॅमेरा सगळं तू शिक. आणि जेव्हा फायनल इयरचा जो हे होता प्रोजेक्ट होता, त्यांना पूर्ण प्रोजेक्ट झाल्यानंतर एक फिल्म बनवावी लागते, ॲक्च्युली शॉर्ट फिल्म बनवावी लागते, तेव्हा तिच्या शॉर्ट फिल्ममध्ये मी काम केलं ॲज अ लीड ॲक्ट्रेस म्हणून. सो मी म्हटलं येस, आय एम ऑफकोर्स देअर. आणि थँक्स टू शिल्पा नवलकर, जिनी माझ्या नवऱ्याला कन्व्हिन्स केलं की नको, तिला इमिजिएटली 10th नंतर पण हा कोर्स करायला काही हरकत नाहीये, ग्रॅज्युएशन करायला हरकत नाहीये, याच्यातच डिग्री घेऊ दे. आदित्यचं म्हणणं होतं नाही, आधी तिला एक प्रॉपर डिग्री करू दे, आर्ट्स और कॉमर्स काय जे आहे ते, आणि मग तिला हे. मग शिल्पाने त्याला समहाऊ कन्व्हिन्स केलं की अरे तिला ज्या प्रोफेशनमध्ये जायचं आहे तिथूनच त्याच शिक्षणाची तिची डिग्री असू दे ना. सो बिकॉज कुहू पण त्या सेम कॉलेजमध्ये तिची ऍडमिशन घेतली होती जिकडे ती VFX शिकत होती. त्याच सेम कॉलेजमध्ये माझं फिल्म प्रोडक्शनचं मी डिग्री केलेलं. साक्षी, पण ना सगळ्यांना प्रश्न असतो नेहमी की स्टार किड्स नेमकं काय करतात. आता मी तुला अनऑफिशियली अनेकदा भेटली आहे आणि तू काय काय शिकतेस हे मला माहिती आहे, पण आज मला नव्याने जाणून घ्यायला आवडेल की साक्षी नेमकं काय काय शिकली आहे, ती सध्या काय काय करते आहे, काय सुरू आहे नेमकं. ओके, सो पहिली गोष्ट तर मी जो फिल्म प्रोडक्शनचा कोर्स केला, आय थिंक दॅट वॉज टोटली वर्थ इट. म्हणजे मी इतकं काय काय शिकली अबाउट व्हॉट गोज ऑन बिहाइंड द कॅमेरा, आणि जे लोक बिहाइंड द कॅमेरा काम करतात वाईल मेकिंग मूवीज किंवा ॲड्स, शोज, काहीही असो, त्यांच्यासाठी माझा रिस्पेक्ट खूप वाढला. म्हणजे मला त्यांचं ऑनेस्टली दे आर द वन्स ज्यांचं सगळ्यात जास्त काम असतं. आपल्याला ॲक्टर्सचे
फेसेस दिसतात आपल्याला वाटतं अरे म्हणजे यांची मूवी आहे, पण ॲक्च्युअल ते जे काम करत असतात लोक दे आर बिहाइंड द कॅमेरा. त्यांच्यासाठी रिस्पेक्ट माझा खूप वाढला. आणि सो डुईंग दॅट कोर्स वॉज कम्प्लिटली वर्थ इट. आणि मग त्याच्यानंतर मी माझा ॲक्टिंगचा कोर्स केला. तो अनुपम खेर ॲक्टर प्रिपेअर्समधनं मी डिप्लोमाचा कोर्स केला ॲक्टिंगचा. तो 3 महिना चालला. तर तो झाला. आणि मग त्याच्यानंतर माझे ऑडिशन्स वगैरे सगळे सुरू झाले. आय स्टार्टेड ऑडिशनिंग आफ्टर दॅट. आणि अनुपम खेर सरचा जो हे होता ॲक्टिंग क्लास होता, तो मम्मानेच मला सांगितलं जॉईन करायसाठी. शी कन्व्हिन्स्ड मी टू डू दॅट. आय वॉन्टेड टू डू इट, बट इतके काय म्हणजे रिव्ह्यूज लोकांचे ऐकलेले. सो आय वॉज लिटल अनशॉर. मम्मा वॉज लाईक नाही तू कर, यू हॅव टू वर्क ऑन द क्राफ्ट. तर ते झालं अँड दॅट ऑल्सो वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि त्याच्यानंतर फॉर अ वाईल ऑडिशन्स चालू झाले माझे. मग मी मध्ये एक सो आय लव्ह पेंटिंग. आय एम अ व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन. म्हणजे स्कूलमध्ये पण जेव्हा मी होती मी अशी आय वॉज इन वन ऑफ दोज व्हेरी स्टुडियस पीपल. म्हणजे इंग्लिशमध्ये आय यूज टू बी अ टॉपर. दॅट वॉज माय ओनली गुड सब्जेक्ट. अदरवाईज मॅथ सायन्स नॉट माय कप ऑफ टी. म्हणजे माझं त्याच्यात एवढं काय चांगलं घडायचं नाही. तर इंग्लिशमध्ये मी बेस्ट होती बस. आणि मग त्याच्यानंतर 11th-12th मी फाईन आर्ट्स सिलेक्ट केलेलं बिकॉज मला पेंटिंगची खूप आवड होती आधीपासून. आणि आज मम्मा सेड मला फॅशन डिझायनिंग करायचं होतं. तर इवन अबाउट दॅट मला ॲक्टिंगचा आधीपासूनच खूप आवड होती. म्हणजे लहानपणीपासून दॅट लव्ह फॉर फिल्म्स वॉज ऑलवेज देअर. अँड दॅट आय थिंक बिकॉज ऑफ मम्मा ऑफकोर्स. कारण मी आजूबाजूला माझं तेच सगळं एन्व्हायरमेंट असायचं आणि ऑल ऑफ दॅट. आणि मला खूप ते इंट्रिगिंग वाटायचं. तर मला करायचं होतं, पण आय थॉट आय डोंट नो इफ आय हॅव द कॉन्फिडन्स टू डू इट. अँड आय डोंट नो माझ्यामध्ये तेवढी अबिलिटी असेल करायची. म्हणून आय वॉज अ लिटल अनशॉर की मी करू शकेल की नाही. तर मी विचार केला मी फॅशन डिझायनिंग करते बिकॉज आय लव्ह फॅशन. तर मग त्याचा मी थोडा अभ्यास करायला लागली. मी बरेचसे बुक्स घरी मागवले वाचायसाठी. मग रिअलाईज झालं की हे माझ्याकडनं नाही होणार आहे काही. म्हणजे मला चांगले कपडे घालायला आवडतात बस, त्याच्या बियॉन्ड अजून माझ्याकडनं नाही होणार. पण आर्ट मला खूप आवडायचं. पेंटिंग स्केचिंग लहानपणीपासून. तर ते माझ्या बहिणीचे जीन्स. माझी बहीण फाईन आर्ट स्टुडंट आहे. सो माझं जेव्हा हे झालं ॲक्टिंगचा कोर्स त्याच्यानंतर थोड्या टायमासाठी आज लाईक अ पार्ट टाइम जॉब काइंड ऑफ अ थिंग मी एक आय वर्कड विथ अन इंटिरियर नो व्हॉट शुड आय कॉल हर. शी इज अ इंटिरियर एक्सपर्ट. She was an interior expert who used expert in restoring the old furniture. Okay. Yeah, so she used to restore old furniture, basically make designer furniture pieces. So I used to work with her. I worked with her over a very big exhibition जो तिचा होता. आणि मी तिच्यासोबत काम केलं. पेंटिंगचं मी बरंच आय मेड बिग डिझायनर फर्निचरचे पीसेस बनवायमध्ये मी मदत केली. सो and that was like a proper like basically you can call it I got paid for it, so basically you can call it as my first job. पण केला यार एवढ्यांच्या. That was my first job. आयफोन घेतला तिने तिच्या जॉब मधला. अच्छा, स्वतःच्याच पैशांनी. तू तिला आधीपासूनच सवय लागलीस ना, आपल्याला जे हवं त्याच्यासाठी मेहनत केली पाहिजे. करावंच लागेल आणि काहीच फुकट मिळणार नाही. यू हॅव टू डू इट. आत्ता सुद्धा इफ ती तर त्याला काउंट करणार नाही, पण ते आत्ता तिची खूप मोठी अचीवमेंट आहे की गेलं 1 वर्ष झालं विला मँगोज इन सीशेल्स जो आमचा बिझनेस आहे होमस्टेचा कोकणातला, तो सगळा ती सिंगल हँडेडली हँडल करते. सगळा पूर्ण बिझनेस ती हँडल करते. आणि तिने इनफॅक्ट आमच्यापेक्षा बेटर बिझनेस करून दाखवला. द वे शी हँडल ऑल द गेस्ट क्लायंट्स सगळे, त्यांना सगळं इन्स्ट्रक्शन पुरवणं. शी मेक शुअर की तिला कोणी कॉल केला इन्क्वायरीसाठी तर त्यांनी बुकिंग केलंच पाहिजे. अच्छा. सो मला हे नव्हतं की एवढे चांगले प्रॉपर बिझनेस स्किल्स तिच्यामध्ये आहेत. सो छान करते ती. पण त्याच्यामुळे तिचा ॲक्टिंगवरचा फोकस जरा थोडा इकडे तिकडे होऊन गेला माझा त्याच्यामुळे फोकस. बट नाव आय एम ट्राईंग टू गेट बॅक टू फोकसिंग ऑन दॅट फुल्ली. पण होते पण केलं त्याच्यात पण खूप म्हणजे मजा येते. आय मीन ऑब्व्हियसली हॅव्हिंग युअर ओन बिझनेस, फॅमिली बिझनेस, रनिंग दॅट, तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स आणि खूप चांगला. म्हणजे आय थिंक इट्स काइंड ऑफ लाईक म्हणजे तो माझा इन अ वे बॅकअप प्लॅन बी होऊन गेलाय तो माझा.
सो दॅट वॉज वन थिंग. पण प्लॅन बी तर तू आणि हर्षिता पेस्ट्री शॉप टाकणार होते ना, केक प्लॅन सी. मला बेकिंगची बेकिंग पण आवडतं. आय लव्ह प्रोफेशनली शी वॉज थिंकिंग ऑफ हॅव्हिंग हर ओन बेकरी. बापरे, प्लॅन सी ठेवूयात मग तो आपण सध्या. ए ऍक्टिंग, बी बिझनेस आणि सी पेस्ट्री शॉप. ते बघ ना, ते तसंच झालं. ए फॉर ऍक्टिंग, बी फॉर बिझनेस, असे सी फॉर केक. पण या जनरेशनला म्हणजे आता त्यांना एवढे ऑप्शन सुचत आहेत मेघा. मला पण नाही, तुलाही एवढं सुचलं नसेल ना की हे नाही तर हे नाही तर एकच ऑप्शन होता आणि एकच फोकस होता. Acting. Straight. करायचं तर ऍक्टिंग करायचं अँड दॅट्स इट. पण आता मी पण माझा फोकस थोडासा म्हणजे आता मोठं जे तिला या वयात कळतंय ना, ते मला आता एवढी मोठी गुढी झाल्यावर कळतंय की तुमच्याकडे बॅकअप प्लॅन हा असायलाच पाहिजे. आणि आय एम सो ग्लॅड की आत्ताच्या मुलांना, या जेनझीजला हे आत्तापासून कळतंय की बॅकअप प्लॅन असणं किती गरजेचं आहे. आणि दे आर ॲक्च्युली मल्टीटास्कर. म्हणजे आज साक्षी काही झालं तर ती स्वतःची एक बेकरी टाकू शकते आणि उत्तम बेक करते ती. केक म्हणा, पेस्ट्रीज, त्यानंतर कुकीज, सतत काही ना काही. माझे गेले कित्येक बर्थडेज, आय थिंक लॉकडाऊनपासून जे माझे सगळे केक तिने बनवले बर्थडेचे स्वतः. एव्हरी मदर्स डेचा केक, बर्थडेचा केक, फादर्स डेचा केक, घरात कोणाचा बर्थडे असेल, लिओचे बर्थडे, डॉग केक्स, सगळं हे सगळं आजपर्यंत साक्षीने बनवलंय गेल्या 4 ते 5 वर्षात. हेच आहे म्हणजे माझे खूप हॉबीज आहे. तेच मी बोलली ना, त्यानंतर अभ्यासात इतकं नव्हतं माझं, पण हॉबी स्ट्रॉंग. आणि जे करते ते अतिशय परफेक्ट करते. म्हणजे एकदम प्रोफेशनल पद्धतीने करते. ॲज शी सेड की तिने फर्निचर वगैरे पेंट केले मागच्या वर्षी काही एक्झिबिशनसाठी. ते डिझायनर फर्निचर होते आणि यू वोंट बिलीव्ह त्या एका पीसची व्हॅल्यू लॅक्समध्ये होती. बिकॉज डिझायनर म्हणजे अगदी असे अंबानींच्या घरी वगैरे जातील असे पीसेस, असे कोणत्याही रँडम दुकानात सापडतील असे नाही. लक्झरी, खूप लक्झरी, हाय एंड लक्झरी प्रोडक्ट्स ते होते जे तिने पेंट केले, डिझाईन केले. आणि ती जिच्यासोबत काम करत होती, तिची ती पण म्हणजे शी इज लाईक अ एक्सपर्ट इन दॅट. सो तिला मला, आणि ती जे म्हणते ना की मला हे करायचं, मी तिला म्हणते जा कर. बिकॉज प्रत्येक अनुभव तुम्हाला समृद्धच बनवतो आयुष्यात. तिला तिचे पैसे कमवायचा कॉन्फिडन्स आला. आज तिला माहिती आहे, जसं मला माझ्या लहानपणापासून माहीत होतं ना, वयाच्या 13व्या वर्षापासून मी माझे पैसे स्वतः कमवले, स्वतः टिल डेट. तर मला आयुष्यात ऑलवेज कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची माझ्यात हिंमत होती. त्याच्या मागे एक रिझन होतं की मला माहिती होतं की प्रसंग कुठलाही आला, काही आला तरी मी उपाशी नाही राहणार. मला पैसे कमवता येतात हे माहीत जेव्हा तुम्हाला असतं ना, फायनान्शियल इंडिपेंडन्स गिव्ज यू बिगेस्ट कॉन्फिडन्स. आणि तिला मी हे सगळं करू देत होती कारण तिला हे कळावं की अरे ती हे पण करून पैसे कमवू शकते, हे पण जमतंय, हे पण जमतंय. जेव्हा तुम्हाला कळतं ना की तुम्हाला सगळं काही ना काही करून तुम्ही तुमचा मार्ग काढू शकणार आहात, तेव्हा तुम्ही कुठली फाईट द्यायला तयार असतात. सो मला वाटतं साक्षी लाईक माझं तिने ते एक हे घेतलं की आपले पैसे कमवता आले पाहिजे. खरंय. आणि स्मार्ट म्हणजे जेवढं मम्मी पण ती जेवढं करते ना ते खूप आहे. आणि तू आता जे सांगितलंस ना साक्षी, ऍक्च्युली ते मार्ग सुद्धा आहे तुमच्या फायनान्शियल डिपेंडन्सीचे किंवा बिझनेस म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. सो ट्रू. पेंटिंग म्हणा, बेकिंग म्हणा, सिन्सिअर आहे स्वभावाने आणि तिचा नेचर. मी तरी थोडी चंचल आहे पण ती खूप सिन्सिअर आहे. आता गेल्या वर्षी काय झालं, एक्झॅक्ट 1 वर्ष होतंय माझ्या सिरियलला. ओके, 1 ऑगस्टपासून सिरियलचं शूटिंग सुरू झालेलं. तर तेव्हा नेमकं त्याच टाईमला आदित्यने 1 महिना आधी त्याचा जॉब चेंज केला होता, शिफ्ट केला होता. तो ॲक्सिसमधून कोटकमध्ये शिफ्ट झाला होता आणि तिथं त्याचं प्रोफाईल अजून वरचं होतं आणि नवीन जॉब असल्यामुळे त्याला तिथे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं होतं. मला सिरियलवर फोकस करणं गरजेचं होतं. त्यावेळेस म्हणजे आम्हाला असं वाटलं गॉड, आपण बिझनेस तर स्टार्ट केला पण आता याचं काय होईल, कसं. आता इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. तेव्हा ती स्वतःहून समोर येऊन तिने म्हटलं, म्हणजे आम्ही तिला म्हटलंच नाही की तू करते का, तिने समोरून येऊन मला म्हटलं की मम्मा ठीक आहे, तू जोपर्यंत थोडंसं बिझी आहे मी करते. पण ते करता करता आता 1 वर्ष झालं. किती ते सांभाळते, ती एकटी सांभाळते. म्हणजे आमचा तिथला स्टाफ, पाहुण्यांचा मेन्यू काय असणार आहे,
कोणाला काय, कोणाचा मेन्यूचा काय प्रेफरन्स आहे, गेस्ट सगळे त्यांचे बिलिंग्स हे ते, त्यांना काय हवं नको ते, त्यांना कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून हव्या आहेत, एव्हरीथिंग. म्हणजे प्रत्येक स्टाफसोबत कॉर्डिनेट करणं सगळं ती सिंगल हँडेडली करते. 1 वर्ष झालं मी बिझनेसकडे स्वतः बघितलं पण नाहीये. क्या बात. साक्षी, आणि तू डान्स सुद्धा शिकतेस आणि शिकलीस गणेश आचार्य यांच्याकडे. गणेश. डान्सची सुद्धा आवड आहे तुला? हो, खूप. मी प्रचंड. गणेश मामाकडे लहानपणीपासून डान्स शिकते आणि खूप म्हणजे खूप आवड आहे डान्सची. म्हणजे आधीपासूनच, म्हणजे जेव्हा मी मम्मीला बोलली मला ॲक्टिंग करायचं आहे, त्याच्या खूप आधीपासून डान्स वॉज समथिंग मी लहानपणीपासून करतच होती. फर्स्ट ती शामक दावरच्या अकॅडमीत शिकली. शामक दावरच्या अकॅडमीमध्ये होती. मग स्कूलमध्ये जेही काही व्हायचं, म्हणजे माझं सगळ्यात आधी नाव घेतलं जायचं की म्हणजे काही परफॉर्मन्सेस असायचे किंवा काही असायचं, आय यूज टू बी इन द फ्रंट फॉर ऑल ऑफ दॅट. तर त्याच्यात डान्सची तर खूप आवड आहे आधीपासूनच. सो या. आणि गणेश मामा असं मस्त छडी घेऊन गणेश मामाचे जे तिकडे डान्स स्टुडिओवर जेही कोचेस आहेत ते खूप स्ट्रिक्ट असतात. म्हणजे त्यांना असं नाही की अरे म्हणजे गणेश मामा म्हणजे ते गणेश आचार्य. गणेश आचार्य ते मामा म्हणजे खूप स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे असं नाही की अरे आपली बाची आहे, थोडी लिबर्टी आणि करू द्या, ठीक आहे, फाईन. ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट विथ ऑल ऑफ दॅट अँड ही इज व्हेरी पर्टिक्युलर. सो दॅट ऑल्सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ऑनेस्टली. पण मजा आली ते पण करायला. म्हणजे मी जे पण आता गोष्टी करते, जोपर्यंत आय गेट टू वर्किंग, आय थिंक मला मजा येते त्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी. आणि तू शिकतेस पण ते सगळं तितक्या आवडीने, ज्याचा भविष्यात फायदाच होणार आहे. हो. आणि माझं असं होतं, आय ऑफर्ड टू हेल्प ओनली बिकॉज माझं असं होतं की अरे मी ऑडिशन्स देत असते, बट इट्स नॉट समथिंग की माझा अख्खा दिवस त्याच्यात जाईल. इव्हन हा जो बिझनेस मी करते असं नाही की माझा अख्खा दिवस त्याच्यात जातो, मधनं ते काम असतं. सो आय थॉट जोपर्यंत आय डोंट हॅव एनी सॉलिड वर्क टू डू, आय विल डू दिस अँड आय विल लुक आफ्टर दॅट. आणि ते फ्रस्ट्रेटिंग होऊन जातं कधी कधी, नो असंच बसणं घरी समटाईम्स. सो आय थिंक however it has turned out in I think the most perfect way. मेघा, तू गेली इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतेस आणि लिटरली तुझी जर्नी काय अशी नाहीये. खूप अप्स अँड डाऊन्स ती भरलेली तुझी 17 वर्ष. मला सांग, तू एवढा सगळा स्ट्रगल बघितलायस तरी सुद्धा तू तुझा वन गो मध्ये होकार कसा होता की साक्षी तू ये या इंडस्ट्रीमध्ये, तू पण कर अभिनय? काय होतं ते नेमकं? मध्ये तर ऑफकोर्स नाही होता. कारण जेव्हा तिने हा डिसिजन घेतला तेव्हा जस्ट त्याच्या थोडे दिवस आधीपर्यंत तिला फॅशन डिझायनर व्हायचं होतं. सो मला वाटलं की एवढं, एक तर मला माहिती आहे की किती अनसर्टन हे आहे. सो मला काही दिवस चाचपडायचं होतं की हाऊ सिरियस शी इज अबाउट दिस. तर मी ते थोडं चाचपडलं, मी नाही वगैरे म्हटलं, पण तिने लावून धरलं. मग मी म्हटलं हां, खूप असं हट्टाने म्हणतीये याचा अर्थ तिला खरंच करायचं आहे. बिकॉज मला हेच बघायचं होतं की तिची किती तयारी आहे. मी तिला त्याचे सगळे प्रोज अँड कॉन्स सगळे सांगितले की किती अनसर्टन आहे. तुमच्याकडे कधी कधी काम असतं, मग 6 महिने काम नाही, वर्षभर काम नाही, मग अचानक खूप काम येतं आणि खूप काम करावं लागतं, प्रचंड मेहनत करावी लागते. तुमचं खाणं पिणं झोप सगळंच तुम्हाला साईडला ठेवून द्यावं लागतं, सोशल लाईफ सगळं बाजूला ठेवावं लागतं आणि फक्त काम करावं कारण मी माझ्या करिअरची इनिशियल 10 वर्ष तशीच काढली आहे. प्रचंड काम. मग मध्येच जेव्हा तुम्ही जरा कामाच्या बाबतीत थोडे चूजी व्हायला लागतात तेव्हा मग मध्येच एक ब्रेक येतो, कारण मनासारखं काम येत नसताना तुम्हाला थांबावं लागतं थोडंसं. सुरुवातीला कसं आपण सगळं काम घेत असतो, ही पण सिरियल, ती पण सिरियल, हा पण पिक्चर, तो पण पिक्चर, कोण डिरेक्टर आहे काय आपण फार बघत नाही, आपण सगळे कामं घेतो ना. त्यावेळेत तुम्ही प्रचंड काम करत असता. पण जसं तुमची थोडं तुम्हाला समजायला लागतं इंडस्ट्रीतलं किंवा काय चांगलं काम आहे, काय घ्यायला पाहिजे काय नाही, मग देन तुम्हाला तो आपोआपच तुम्ही थोडे स्लो होता. सो ते पण पेशन्स हवे. प्लस एवढे रिजेक्शन्स आहेत, इतकं रिजेक्शन्स आहे. आता ती म्हणजे खूप इझिली पचवू शकते रिजेक्शन. ती सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की ठीक आहे तुम्ही 20 ऑडिशन दिल्या तर तुमचं एका ऑडिशनमध्ये काहीतरी होईल, कदाचित 20च्या 20 मध्ये पण काही होणार नाही. ते पण इट्स बिकॉज ऑफ मम्मा की म्हणजे मला ते असं डायजेस्ट करता येत होतं की आय कॅन बी रिजेक्टेड, लोक करतील मला एवढं रिजेक्ट. नाही तर इमोशनली मी एवढी स्ट्रॉंग नाही आणि मला ते असं खूप मनाला लागून जायचं. बट आय थिंक दॅट स्ट्रेंथ आय हॅव गॉटन फ्रॉम हर अँड आय हॅव लर्नड ऑल ऑफ दॅट फ्रॉम हर की इट्स ओके टू फेस रिजेक्शन्स. कधी ना कधी वेन इट्स डेस्टिन्ड टू हॅपन तेव्हा होईल बरोबर.
सो आय थिंक ती स्ट्रेंथ मला मम्माकडनं मिळाली टू फेस एनी रिजेक्शन्स अँड टू कीप यू नो वर्किंग ऑन द क्राफ्ट कंटिन्युअसली नो मॅटर वॉट. म्हणजे किती पण वेळ जाऊ दे, मम्मीनं मला सांगितलं किती पण टाईम जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, आय एम देअर विथ यू, आय विल ऑलवेज बी देअर विथ यू. किती पण वर्ष लागू दे, यू विल गेट शिफारस नाही करणार मी कोणाकडे. मी तुला ऍक्च्युली तेच विचारणार होते, कारण खूप शिफारस करणार खूप नाही. सोपं आहे ना की तू कोणालाही सांगशील किंवा माझी मुलगी आहे हिचा विचार कर, आणि डेब्यूसाठी कोणी विचारही करेल, कारण छान दिसते ती किंवा ती एवढं सगळं शिकली पण आहे. पण तू हे केलं नाहीयेस. म्हणजे आपण कधीपासून साक्षीच्या करिअर बद्दल बोलतो की तिला या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट, तू कधीच नाही केलंस. सो तू ते ठरवलं होतंस की तिलाच बघू दे बाबा काय आयुष्य आहे किंवा काय या क्षेत्रात ती. कारण हे सगळ्यात आधी मीच तिला ताटात वाढून दिलं, तर मग तिला कळणारच नाही की काम मिळवणं किती कठीण आहे. तू एक गोष्ट ऐकली आहे का? म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगते. हे मला असं वाटतं प्रत्येक पेरेंटने ही गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे की एक ना मुलगा असतो, छोटा मुलगा, त्याला पक्षी फार आवडत असतात, त्याला वाईल्ड लाईफ खूप आवडत असतं, आणि त्याच्या इथे ना मस्त छान चिमण्यांची घरटी वगैरे असं काय 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 त्याच्या बागेत सगळं असतं. एकदा तो बघतो की त्याला ना त्याच्या बागेत एक सुरवंट सापडतं. सुरवंट म्हणजे आपण काय म्हणतो, तिथलीला फुलपाखरू. फुलपाखरू बनण्याच्या आधी त्याची जी अवस्था असते त्याला सुरवंट म्हणतात, की ते एका कोशात असतात, लाईक एका शेलमध्ये असतात ते, आणि हळूहळू ते शेल त्यांना तोडत 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 मग बाहेर येतात ते, आणि मग एकदम छान पंख पसरवतात आणि फुलपाखरासारखे उडायला लागतात. सो हे प्रत्येक फुलपाखराची ही गोष्ट आहे की त्याला ते भेदून यावं लागतं आणि मग ते उडायला लागतं. बरोबर. सो हा काय करतो, छोटा मुलगा, त्याला असं वाटतं मी याचं काहीतरी ना थोडंसं काम सोपं करतो, म्हणून तो ना ते सुरवंट हाताने असं मोकळं 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 करतो आणि त्या सुरवंटातनं त्या फुलपाखराला बाहेर यायला मदत करतं. पण ते बाहेर आल्यावर उडतच नाही. आणि मग तो त्याच्या आईला जाऊन विचारतो की मम्मा मी तर याची हेल्प केली या फुलपाखराची, तर हे उडत का नाहीये? तर त्याची आई त्याला सांगते की अरे बाळा, ते सुरवंट जेव्हा ते फुलपाखरू जेव्हा त्या सुरवंटातनं बाहेर येत असतं ना, तेव्हा ते बाहेर येताना जी धडपड करतं त्या धडपडीतनं त्याच्या पंखांना बळ मिळतं आणि मग ते उडू शकतं. पण तू त्याला ती धडपड करण्याची संधीच दिली नाहीस, आणि त्यामुळे आता ते कधीच उडू शकणार नाही. किती मिनिंगफुल गोष्ट आहे ही. सो मला तिला सुरवंटातनं असं हाताने उकलून बाहेर काढायचं नव्हतं. तू तुझी बाहेर ये आणि तुझे पंख पसर आणि तुझं उडायला लाग. तिला आधी मी खूप असं त्रास द्यायची. माझा जसा ऍक्टिंगचा माझा जो कोर्स होता तो झाला, त्याच्यानंतर मम्मी काहीतरी कर, मला काम मिळू दे, काहीतरी कर. मी अशी मागे लागायची. तेव्हा ऍक्टिंगचा कोर्स संपल्याबरोबर म्हणजे मला असं होतं की टाइम चाललाय, रनिंग आउट ऑफ टाइम, आणि एक महिना पण नाही झाला अजून कोर्स संपून. म्हणजे माझं असं झालं की झालं माझा ऍक्टिंगचा कोर्स, आता मला लवकर काम करायचंय. मम्मी प्लीज लवकर कोणाशी तरी बोल, माझी मदत कर, कारण माझे नेटवर्किंग स्किल्स आर झिरो. म्हणजे आय एम नॉट अ व्हेरी सोशल पर्सन. मी खूप इंट्रोवर्टेड आहे. माझ्याशी म्हणजे मी जास्त लोकांशी बोलायला अकाउंट पण मी उघडायला लावलं बळजबरी, जे तिने प्रायव्हेटच ठेवलं. ओके, आता केलं मी पब्लिक ते, पण तरी मी सोशलायझिंग मध्ये एकदम झिरो आहे. माझ्याकडनं ते होत नाही लोकांशी नवीन लोकांशी जाऊन बोलणं फॉर वर्क अँड ऑल दॅट. म्हणजे आय नीड टू लर्न दॅट फ्रॉम हर अजून. आणि थोडा मी प्रयत्न करत असते इकडे तिकडे. खूप सारे कास्टिंग एजंट्सला मेसेजेस करणं, त्यांच्याशी फोनवर बोलणं, ऑफिसमध्ये जाऊन भेटणं, मी प्रयत्न करत असते. पण मी काय बोलत होती, आईकडनं शिकतेस तू नेटवर्किंग. हां तर माझं मेन, बिकॉज शी इज व्हेरी गुड ॲट दॅट. तर मी तिच्या मागे दरवेळेस लागायची की यु नो मम्मी कोणाशी तरी बोल, माझ्याकडनं नाही. म्हणजे मी कसं कोणाशी जाऊन बोलू आणि का कोणी मला उभं करतील, यु नो मी जर अशीच गेली तर तू प्लीज कोणाशी तरी बोल. मी खूप अशी मागे लागायची. पण मग ग्रॅज्युअली मम्मीने पण आय अंडरस्टूड वेअर शी वॉज ऑल्सो कमिंग फ्रॉम अँड ऑल ऑफ दॅट. आणि मे बी जर तिने मला इझिली काही काम मिळवून दिलं असतं तर मी ऑब्व्हियसली त्याला व्हॅल्यू एवढं नसतं केलं जेवढं मे बी आता मी करेल.
मला काम मिळाल्यावर. सो आय थिंक इट्स द राईट थिंग वॉट एव्हर. Because मी अँड शी तिला हॅज डन म्हटलं- हर जॉब ऑफ टीचिंग, ऑफ गेटिंग मी द एज्युकेशन, ऑफ टीचिंग मी. तिने तिचं पार्ट केलं ॲज अ पेरेंट. वॉट एव्हरी पेरेंट इज सपोज टू डू, सपोर्ट दॅट चाइल्ड, गिव्ह देम द एज्युकेशन. तिने तिचं पार्ट केलं आहे. सो आय थिंक नाव इट्स माय काइंड ऑफ टर्न टू. येस, जसं ती आता म्हणाली की तू तिला ते महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत होतीस आधीपासून, की तुझं तू बघ. खरं तर ना खूप गोष्टी असतात आपल्या इंडस्ट्रीबद्दल, समज गैरसमज. तिला मराठी हिंदी सगळीकडे काम करायचं आहे. सो मला सांग मेघा, सगळ्यात पहिली टिप तू तिला काय दिली होतीस जेव्हा ती इम्पेशंट होती ॲक्टिंगसाठी, की आता वर्कशॉप संपलंय, आता मला मदत कर कामासाठी, तर तू काय टिप्स दिलेल्यास तिला, काय सांगितलेलं? सगळ्यात पहिली टिप तिला मी ही दिली की तुझं काम तुला शोधावं लागणार आहे. तुला कोणी घरी बसून तू घरी राहशील आणि काय अख्ख्या इंडस्ट्रीला पता नाही चालणार आहे की अरे साक्षी आता ऍक्टर होणार आहे, तर चला चला साक्षीकडे. म्हटलं तू काय अभिषेक बच्चन नाही आहे, हां, किंवा करीना कपूर नाही आहे की घरी तुला ऑफर येतील, कारण तुझी मम्मी अमिताभ बच्चन नाही आहे. तर तुझं काम तुलाच शोधायचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, तुला रिजेक्शन पचवावंच लागेल, पचवावंच लागेल. कामही तू शोधायचं, रिजेक्शन आलं तर रिजेक्शनही पचवायचं. मी केव्हा तुझ्या सोबत आहे. हां, इंडस्ट्रीत जर तुझ्याशी कोणी ओव्हर स्मार्ट बनायला गेलं किंवा जर कोणी तुझ्या वाट्याला गेलं, तुला रडवलं, कोणी तुला त्रास दिला, तर मग मी आहे, मग मी आहे. तू घाबरायचं नाही, तुला माहिती आहे. मग तेव्हा लक्षात ठेव, तेव्हा तू मेघा धाडेची मुलगी आहेस, त्याच्या आधी नाही. हां, तोपर्यंत माझा तुझा काही संबंध नाही. फक्त उद्या तुला जर कोणी त्रास दिला, प्रॉब्लेम झाला, तर मी आहे. मग सगळं मी बघून घेईन पुढचं. तेव्हा तू फक्त डोक्यात हे ठेवायचं की तू कोणाची मुलगी आहे, आणि समोरच्याला पण जाणीव करून द्यायची की तू कोणाची मुलगी आहे. तोवर माझं नाव नाही घ्यायचं आणि आपलं आपलं काम स्वतः शोधायचं. आणि दुसरी गोष्ट मी तिला ही एक सांगितली की पेशन्स प्रचंड महत्त्वाचं आहे. जो माणूस इथं पेशंटली राहू शकतो, 5-5, 6-6 वर्ष एका चांगल्या रोलसाठी वाट बघू शकतो, तोच इथं सर्व्हाइव्ह करू शकतो. बरोबर. बिकॉज आपल्या इंडस्ट्रीत आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाणही काही कमी नाही आहे. जरा काय झालं की, आणि आताची जनरेशन तर खूप सेन्सिटिव्ह आहे. आपण तरी खूप धक्के बुक्के खाऊन कसंही करून अरे देख लेंगे जो होगा देखा जाएगा. आम्ही इंडस्ट्रीत आलो तेव्हा फक्त रोज 5 रुपयाची मॅगी खाऊन जगलोय आम्ही, मी आणि सुदीपा. अंकिता आमची रूममेट जेव्हा होती तेव्हा किती वाईट परिस्थितीत आम्ही हे केलं. म्हणजे घराचं भाडं कसं जाईल या महिन्याचं, इथपासून आमचं टेन्शन असायचं. सो तिला म्हटलं तुझ्या मागे हे सगळे स्ट्रेस नाहीये. बरोबर आहे, घर नाही चालवायचंय, तुला घर नाही चालवायचंय. पण म्हणून मग ती फायर तरी पण विझू नाही द्यायची. असं समजायचं की इतका टाइम आहे तुझ्याकडे, तुला या टाइममध्ये थोडं हात पाय मारावेच लागणार आहे. अगदीच घरी बसून पण नाही चालणार आणि अगदीच उतावीळ होऊन पण नाही चालणार. तुला करेक्ट बॅलन्स करावा लागेल है ना. या सगळ्या टिप्स दिल्या तर तू खूप स्ट्रेस नाही घेत ना सगळ्याचा, की बापरे आई काम करते किंवा आईचं एक प्रकारे नाव आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, तर आता आपल्याला त्याच्या जवळपास का होईना त्या लेवलचं काम करायचं किंवा आपल्याला तेवढं प्रूफ करायचं स्वतःला. या सगळ्याचं कधी तू स्टार किड्स असल्याचं स्ट्रेस नाही घेतलंस ना कधी? म्हणजे असं स्टार किड असल्याचं स्ट्रेस नाही ते. इट्स अबाउट की यार मम्मी कसं सस्टेन करते आणि मम्मी कसं सगळं, म्हणजे जसं तिने तिचं लाईफ मुंबईमध्ये येऊन जसं तिने एक्सपिरियन्स केलं, जशी ती जगली आहे, जसे जसे प्रॉब्लेमशी तिने डील केलं आहे, इवन इन पॉलिटिक्स जे ती करते, द काइंड ऑफ पीपल शी डील्स विथ और वॉट एव्हर इन जनरल, द वे दॅट शी इज लिव्हिंग हर लाईफ. खूप करेज लागतो ते सगळं करायला. आणि मला ते बघून असं वाटतं की शिट मग की मम्मी एवढं करते, माझ्याकडनं कधी होईल का हे, म्हणजे मला जाऊन बोलता येईल का असं लोकांशी, मला लोकांवर एवढा इम्पॅक्ट कधी टाकता येईल का जेवढं माझी मम्मी टाकू शकते, जस्ट बाय द वे शी टॉक्स. बिकॉज आय फील लाईक शी इज ऑल्सो इन अ वे लाईक अ मोटिवेशनल स्पीकर. जे तुम्ही त्यांचे स्पीचेस इफ यू लिसन टू दॅट, शी इज लाईक अ मोटिवेशनल स्पीकर. लाईक शी कॅन रिअली पुट अप एन इम्पॅक्ट ऑन पीपल. आणि शी इज अ मल्टी टास्कर, तिला सगळं येतं. म्हणजे देर इज नथिंग. बिग बॉसमध्ये पण लोक तेच बोलायची, मेघाला सगळं येतं, तिला सगळं माहिती आहे. सो शी रिअली इज दॅट पर्सन. तर मला असं होतं की जेवढं म्हणजे ती प्लंबिंगचं पण काम करेल, ती इलेक्ट्रिशियनचं पण काम करेल, ती म्हणजे
काही सगळं काम करते ती, म्हणजे पेंटिंग वेंटिंगचं घरातले जे पण छोटे मोठे काही गोष्टी होतात शी विल डू एव्हरीथिंग. मला असं होतं की यार म्हणजे मी कसं करेल एवढं, मला कधी जमेल की नाही लाईफ. काय गरज काय पण एवढं सगळं करण्याची, काही गरज नाही. लॉकडाऊन मध्ये ना आम्हाला प्लंबर, कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन हे सगळं ना सगळं माझं मीच करून घ्यायचं. सगळ्या मेड्सची कामं, कुकचं काम, सगळं काही हे करत. पण नॉट नेसेसरी की तुम्हाला हे सगळं आलंच पाहिजे म्हणजे तुम्ही हुशार आहात. नॉट नेसेसरी, पण तू जे करतेस ना साक्षी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तू जितकं छान पेंटिंग करते, जितकं छान तू बिझनेस सांभाळते, आम्ही उलट तुझ्यापेक्षा जास्त नाही. हे बा, देर इज अ यु नो सेज की जॅक ऑफ ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन. मी ती आहे, जॅक ऑफ ऑल ट्रेड मास्टर ऑफ नन. माझं कुठे काही काम नाही अडत, निघून जातं हे. बट शी इज द पर्सन हू सीक फॉर परफेक्शन. बरोबर. सो परफेक्शनिस्ट असण्याचे पण काही ड्रॉबॅक्स आहेत, परफेक्शनिस्ट नसण्याचे पण काही फायदे आहेत. बरोबर, प्रत्येकाचे प्लस अँड मायनस. हां, सो शी इज परफेक्ट इन हर ओन वे. आता जे शिकली आहे एक्झॅक्टली, ती जे करते ते ती खूप छान परफेक्ट करते, आणि माझ्यापेक्षा ती जे काही करते ते माझ्यापेक्षा बेटर करते. ती कमी गोष्टी करते पण खूप छान करते. मी खूप गोष्टी करते पण सगळ्याच परफेक्ट करते असं नाही. माझ्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही कुठे ना कुठे फ्लॉज असतात. तुमच्या दोघींचे स्वभाव किती वेगळे आहेत. म्हणजे साक्षी खूप शांत आहे आणि मेघा म्हणजे मेघा यार, तुफान आहे ना. साक्षी, तुलाही असं जाणवतं ना की मी आणि माझी आई, आमच्या दोघींमध्ये किती स्वभावात डिफरन्स आहे. हो, आणि सगळे लोक पण आम्हाला ते सांगतात की तुम्ही तू तिला असं कधी बोलत नाही माझ्यासारखी बोल्ड हो, माझ्यासारखी बिंदास हो? नाही, ती जशी आहे तशी छान आहे. तिला जिथे खूप बिंदास होण्याची गरज असेल किंवा जिथे तिला थोडं अग्रेसिव्ह होण्याची गरज असेल तिथे मी आहे ना. नाही, आणि होते मी कधी आणि ती मला ती, आणि जिथे मला काम डाऊन होण्याची गरज आहे, मला थोडं यु नो थोडंसं दमाने घेण्याची गरज आहे, तिथे ती मला हे करते, सपोर्ट करते की चिल मम्मा, इतकं हे नको हो. कधी कधी मी खूप चिडते, हायपर होते, काय 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 अदवा तदवा बोलायला लागते, तेव्हा ती मला शांत करते. सो आपण कुटुंब कशाला म्हणतो? कुटुंब यालाच म्हणतो. बरोबर, सगळे फेवर्स, एकमेकांचे स्वभाव जे काही आहे, कोणी एक्स्ट्रीम आहे तर कोणी नाही आहे. सो त्याला सगळ्या गोष्टीला एका पेजवर आणणं किंवा त्या गोष्टींचा एक बरोबर सुवर्ण मध्य साधणं. माझ्यात जे फ्लॉज आहे ती भरून काढते, तिचे जे फ्लॉज आहे ते मी भरून काढते, आणि असेच एकमेकांचे फ्लॉज भरून काढण्यालाच आपण फॅमिली म्हणतो ना. सो तिच्याकडे ज्या क्वालिटीज आहेत त्या माझ्याकडे नाही आहे, खरंच नाही आहे. आणि मी कधी कधी असा विचार करते, बापरे, मला इतकं कोणी माझ्याशी असं बोललं तर मी इतकं पेशंटली नाही हँडल करणार रे देवा, कसं जमतं हे. म्हणजे मी तर दुसऱ्या सेकंडाला अंगावर जाते. आपला स्वभाव आले अंगावर घेतलं शिंगार असा आहे. पण तसं न करता तिचा स्वभाव आहे ना की ती प्रॉपर समोरच्याची पूर्ण बाजू समजून घेते. हो, मी ॲक्च्युली व्हॉट आय विल से की जे मी माझ्या करिअरमध्ये करू शकले, मी माझ्या आयुष्यात जे काय करू शकले ना, त्यामागे तिचा खूप मोठा हात आहे. बिकॉज तिने माझं करिअर, माझं आयुष्य तिने त्या वेळेला समजून घेतलं, इतक्या लहान वयात, जेव्हा म्हणजे खूपच 2-3 वर्षाची होती वगैरे, तेव्हापासून तिने सगळी आपली काय सिच्युएशन आहे, आपल्या मम्माची काय सिच्युएशन आहे, जेवढं तिने समजून घेतलं ना तेवढं जगात कुणीच नाही समजून घेतलं इनफॅक्ट. आणि ते तिने आतापर्यंत सांभाळून घेतलं की चला, लहानपणी शी नेव्हर हॅड अ नॉर्मल फॅमिली किंवा नॉर्मल चाइल्डहुड तिला इतर फॅमिलीसारखं नाही मिळालं, पण तिने कोणत्याच गोष्टीची कधी अशी तक्रार नाही केली किंवा त्या गोष्टीमुळे चिडचिड किंवा मी सतत कामात होते म्हणून ती अशी खूपच फ्लॅम्बॉयंट झाली, वायाच गेली, असं काहीच नाही. इनफॅक्ट मी वाया जाण्याचं ज्या वयामध्ये मुंबईत आले होते, असं वय असतं आपलं 18-19 वर्षचं वय की जेव्हा आपण सहज कोणत्याही चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाऊ शकतो. बरोबर. बट बिकॉज ती त्याच वयात माझ्यासोबत होती, तेव्हा मी ना प्रत्येक गोष्ट करताना, सगळे म्हणतात ना की अरे यार तुझे सगळे फ्रेंड्स एवढे सोशलाइज होतात, ड्रिंक करतात, स्मोक करतात, काय काय करतात, तुला का नाही कशाच कुठलंच व्यसन किंवा काय. तर बिकॉज ऑलवेज मी पहिल्यापासून एक गोष्ट, माझं म्हणजे एक काय म्हणता येईल त्याला, एक व्हॉट आय कॅन से, एक बॉर्डर होती माझी डिसाइडेड. हा एक बार होता, बार सेट होता की कुठली गोष्ट जेव्हा मला करायची आहे,
किंवा मला मी करू की नाही अशा डिलेमात आहे, तेव्हा मी ऑलवेज एक प्रश्न स्वतःला विचारायचे की व्हॉट इफ आत्ता तुला जे करते ते उद्या साक्षीने केलं तर तुला चालणार आहे का? आणि त्याचं उत्तर जर हो असेल तर मग ती गोष्ट मी करू शकते, मी स्वतःला मग ती परमिशन द्यायचे. पण जेव्हा त्याचं उत्तर नाही आहे की उद्या साक्षीने हे केलेलं मला नाही चालणार आहे, तर मग ती गोष्ट मला पण करायला अलाव नाही आहे. सो हा ऑलवेज इतक्या लहान वयात टीनेजमध्येच मी हा जो बार सेट केला स्वतःसाठी, दॅट हेल्प मी टिल डेट, की मला ऑलवेज माझ्या बाउंड्रीज माहिती होत्या, ऑलवेज मला काय चांगलं आहे काय नाही चांगलं आहे हे माहीत होतं. बिकॉज तेव्हा मला सांभाळायला माझे पप्पा नव्हते, पण मला मला लुकअप टू म्हणजे काय म्हणू आता मी, माझ्याकडून शिकणार म्हणजे काय, माझ्याकडून प्रेरणा घेऊन कोणीतरी मोठं तुला बघून मोठं होणार, मला बघून मोठं होणारी माझ्याकडे मुलगी होती. सो ती असल्यामुळे मला ना नेहमी एक माझी बाउंड्री सेट असायची की इथपर्यंत करायचं, याच्या पुढे नाही करायचं. खरं यार, खरंय. साक्षी तुझे विचार पण जेनझी आहेत का काय आहे? आय थिंक आमचे माइंडसेट्स खूप अलाईक आहेत. म्हणजे जसं तिला वाटतं कशाबद्दल तसंच मलाही वाटतं, बट मे बी आवर वे ऑफ पुटिंग इट अक्रॉस इज व्हेरी डिफरंट. म्हणजे ती ते बोलून दाखवते आणि ती खूप छान ते बोलून दाखवू शकते. आय एम नॉट व्हेरी वोकल लाईक दॅट. म्हणजे माझ्या डोक्यात गोष्टी त्यात चालू असतात आणि मी इमोट करते, बट आय एम नॉट व्हेरी वोकल. आणि आय थिंक बिकॉज माझ्या वयामध्ये तुम्ही आधी मला विचारलेलं की डू यू फील एनी प्रेशर, तुला असं वाटतं का की तू स्टार किड आहे आणि तुला इफ यू हॅव टू काइंड ऑफ यु नो तू प्रेशर घेतेस का टू रीच टू दॅट लेवल जिकडे मम्मी आहे. मला असं वाटतं की मम्मी आता मी ज्या वयामध्ये, मम्मा वॉज डुईंग सो मच ॲट दॅट एज. म्हणजे ॲट द एज ऑफ 24 शी प्रोड्यूस्ड अ फिल्म ऑल बाय हर सेल्फ विदाउट एनी फायनान्शियल हेल्प फ्रॉम द फॅमिली, एव्हरीथिंग बाय हर सेल्फ. तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या तिच्या म्हणजे ह्या फेजमध्ये 20sमध्ये. सो आय फील लाईक ते सतत त्याचा विचार माझ्या डोक्यात असतो की जशा गोष्टी मम्मीने केल्यात, मे बी समडे इफ आय कॅन इवन डू 5% ऑफ इट, इवन 1% ऑफ इट, ते खूप असेल माझ्यासाठी. सो ती ज्या गोष्टी 1%, 5% चालणार, 100% एवढा माझा हट्ट आहे. यू हॅव टू. बट देन यू हॅव एक्सेल्ड इन एव्हरीथिंग. माझ्यात तेवढं म्हणजे होईल ना, हळूहळू होपफुली होईल. प्रयत्न असतो ऑब्व्हियसली, प्रयत्न तर ऑलवेज टू गिव्ह इन द एक्सप्लोरिंग. म्हणजे आपण स्वतःला एक्सप्लोर करायचे खूप वेगवेगळे रस्ते उपलब्ध आहेत. आपल्याकडे सोशल मीडिया आहे, आपल्याकडे ऍक्टिंग आहे, आपल्याकडे OTT आहे, बरंच काय काय आहे आपल्याकडे. आता मार्ग खूप आहेत आपल्याला. हो आता ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ सोशल मीडिया तर सगळं खूपच सोपं झालेलं आहे कम्पेअर्ड टू हाव इट. पण कॉम्पिटिशन पण खूप वाढली आहे. सो तो प्रेशर असतो डेफिनेटली, बिकॉज आय एम नॉट व्हेरी गुड विथ सोशल मीडिया अँड सोशलायझिंग विथ पीपल. तुला आता ते जरा करावं लागेल, सोशल मीडिया करावं लागेल. ते तिला करावंच लागेल. मी तिला अजून आयुष्यात, यू वोंट बिलीव्ह, शी इज 20 आणि अजूनपर्यंत तिने आयुष्यात पहिली रील नाही बनवली आहे. नाही बनवली आहे. ओके, अजून लांब आहे सोशल मीडिया. रील नाही केली आहे तिने एकही. आम्ही सेटवर 4-5 रील छापून टाकतो रोजच्या. आय एम नॉट व्हेरी म्हणजे तसं आय एम नॉट व्हेरी जेनझी इन दॅट वे. मी एवढी जेनझी नाही आहे. मी एकदम म्हणजे अशी आय एम व्हेरी त्या बाबतीत मी थोडी लेड बॅक आहे. मला असं आहे की अरे यार माझ्याकडनं नाही होणार ह्या सगळ्या गोष्टी. ओके. सो मेघा, म्हणजे जेव्हा अगदी साक्षी जन्माला आली होती तेव्हापासून तू तिला आईकडे ठेवून तू तेव्हापासून काम करतेस. आणि ना ही ऑल टुगेदर जर्नी तू मला सांगितली, सेज इट ऑल, की ती किती प्राऊड फील करत असेल तुझ्यावर. पण मला सांग, लहानपणापासून म्हणजे साक्षी जेव्हा लहान होती तिच्यावर हे अभिनयाचे संस्कार कुठे ना कुठेतरी होत होते ना आधीपासून? ऑफकोर्स. तिला कधी घेऊन गेली सेटवर वगैरे? तिच्या वयाच्या 5व्या वर्षी, म्हणजे तिच्या 5व्या वाढदिवसाला साक्षी एंटरटेनमेंटचा जन्म झाला. ओके. तिच्या 5व्या वाढदिवसाला स्क्रिप्टची पूजा झाली, सुपरस्टारच्या पूजा झाली, मुहूर्त झाला 5व्या वर्षी. आणि तिच्या 6व्या वर्षी वाढदिवसाला फिल्म रिलीजला होती. आणि 6व्या वाढदिवसाला आम्ही फिल्म रॅप केली, सुपरस्टार. त्याचं रॅपअप सॉन्ग जे होतं, लटक मटक चालू नको. सो त्या सेटवर तिचा 6वा वाढदिवस झाला, सेम सेटवरती. सो मला या गोष्टीचा कधी कधी खूप हेवा वाटतो, फॅसिनेशन वाटतं की वयाच्या 5व्या वर्षी तिच्या नावाने तिची फिल्म कंपनी स्टार्ट झाली, प्रोडक्शन हाऊस स्टार्ट झालं.
तिचे 2 बर्थडेज अशा पद्धतीने सेलिब्रेट झाले की एक बर्थडेला स्क्रिप्टची पूजा झाली आणि त्याच्या पुढच्या बर्थडेला रॅपअप झालं फिल्मचं. सो या गोष्टी मला तिच्या म्हणजे यू नेव्हर नो, तिच्या पायगुणानेच या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. मला तरी तसंच वाटतं की माझा जो काही सक्सेस आहे तो सगळ्यात ती ओन करते आणि तिच्यामुळे ते सगळं आहे. बिकॉज ती नसती ना तर मी एवढी सरळ मार्गावर कधीच नसती, अशी एवढी फोकस्ड नसती कदाचित. बिकॉज तेव्हा सिच्युएशन अशी होती की तिच्यासाठी ते सगळं करायचं होतं मला. आणि तिने कशाचीच कमी नाही होऊ दिली कधीच. म्हणजे दरवेळेस टू पुट मी इन द बेस्ट स्कूल, टू पुट मी इन द बेस्ट डान्स क्लासेस. मला सगळे क्लासेस करवायची ती. म्हणजे जुडो असायचं किंवा जुडो पण शिकवलंय आणि मी हॉस्टेलमध्ये पण होती. सो 2.5 years मी हॉस्टेल चॅम्पियन होती जुडोमध्ये. तिकडे म्हणजे माझं तिकडे आम्ही हॉर्स रायडिंग वगैरे सगळं एव्हरीथिंग यूज टू लर्न एव्हरीथिंग. मग हॉस्टेलहून आल्यावर पण माझे आय हॅड सिमिलर इंटरेस्ट ऑफकोर्स, कारण मी तेवढं सगळं केलेलं. तर मम्मी यूज टू पुट मी इन ऑल क्लासेस. तर मम्मी तिच्या फ्रॉम हर साईड तिने सगळं प्रयत्न केला यु नो टू गिव्ह मी द बेस्ट काइंड ऑफ एक्सपिरियन्स ॲज अ चाइल्ड. म्हणजे मला कधीच कशाचीच कमी नाही फील होऊ दिली. इवन वेन यु नो देयर वॉज नो. फक्त एकदा ती शाळेतनं रडत आली होती कारण तिला तिच्या फ्रेंड्सने सांगितलं की तू अडॉप्टेड असशील. तर माझ्या स्कूलमध्ये मम्मी मला घ्यायला यायची. कधी कधी जर शूट नसायचं किंवा काही तर मम्मी मला स्कूलमध्ये घ्यायला यायची. आणि मम्मी खूप अशी छोटूशी दिसायची आणि आय वॉज ऑल्सो ऑब्व्हियसली हो म्हणजे इतकी लहान मम्मी वाटायची. तर लोक बोलायची म्हणजे ही तुझी मम्मी आहे का खरंच. आणि एक दिवस एक मुलगी माझ्याकडे आली, मी अशीच बसलेली आणि तेव्हा पण मी स्कूलमध्ये एकदम शांत, कोणाशीच नाही बोलायची आणि अशी होती मी. तर एक मुलगी जी माझी मैत्रीण पण नव्हती ती अशीच रँडमली आली कि वो कल जो आई थी वो तेरी मम्मी थी क्या. मैं बोली हाँ पर वो लगती नहीं है तेरी मम्मी, तो अडॉप्टेड होगी पक्का. म्हणजे असं काहीतरी ती अशी बोलून गेली की तू अडॉप्टेड आहे असं काहीतरी बोलली ती. आणि मला ते इतकं वाईट वाटलेलं. मी घरी येऊन मम्मीला इतके प्रश्न विचारत होते. तिने मला माझं बर्थ सर्टिफिकेट दाखव, मला फोटो दाखव, खरंच एवढी लहान आहे मी कशी मुलगी असू शकते. बाकीच्यांच्या मम्म्या खूप मोठ्या होत्या ना माझ्यापेक्षा वयाने. आणि मी म्हणजे तिच्या स्कूलमध्ये जेव्हा बाकीच्या स्टुडंट्सच्या मम्म्या यायच्या तेव्हा त्याच मला आणट्या वाटायच्या माझ्या. ती खूप लहान दिसायची आणि मी इतकी म्हणजे मीच इतकी छोटी दिसायची ना. एक तर सिंगल अड्डी, परत हाईट कमी आणि वय तर कमीच कमी ऑफकोर्स. आणि तेव्हा मी टॉल होती. तर माझी मम्मीची हाईट एकदम सिमिलर होती. हो, ही तिच्या वयाच्या मानाने जास्त टॉल आणि मी टिंगूच. सो सगळ्यांना खूप प्रश्न पडायचा की कशा हे मदर डॉटर असूच शकत नाही. देअर इज सम लोचा, काहीतरी गडबड, कुछ तो गडबड आहे दया, असं सगळ्यांना असं आमच्याकडे बघून ना खूप हे वाटायचं. मग फायनली आता मी जेव्हा धष्टपुष्ट झाली तेव्हा आई वाटते, आता वाटते नाही फायनली आता मी वाटते. पण बेब्स मी वेट लूज केलं की परत नाही वाटणार. आता तिला अजूनही ते मोटिवेशन आहे की आता मी वेट लूज करणार आणि आपण परत मैत्रिणी दिसू. तिचं रोज असतं माहितीये, रोज नाही म्हणजे एव्हरी ऑल्टरनेट डे. आजपासून मी फक्त सूपवर राहणार आहे, फक्त सूप मला बारीक व्हायचं. तिचं ते आहे वेड. पण काय कधी मग मी सूप पिते आणि त्यानंतर जेवण स्टार्टर. त्यानंतर 11-12 वाजताच्या भाजीला ती जेवणार. पण मेघा, मेकअप छान हिने आता केला, एवढी छान ही कपडे घालून बसले. नो डाऊट तिची चॉईस आहे फॅशन. पण ती सगळं बघत असेल ना तुला की आपली आई कसा मेकअप करते, काय वापरते. मेकअप ती माझ्यापेक्षा बेटर आहे. पण तुला कोणी शिकवला साक्षी मेकअप? बघून युट्यूब वगैरेवर ते एवढे आता ते युट्यूबर्सचे व्हिडिओज बघून सगळं युट्यूबवर ना आता शिकतात आय थिंक लोक. सो थ्रू युट्यूब. आम्हाला मला कोणीच नव्हतं शिकायला आणि मला मेकअप आधी बिलकुल नाही आवडायचा. आधी मेकअप तर मला माझे गॅदरिंग्स वगैरे असायचे ना, मला टीचर येऊन अशी ब्लश लावायची, मी असं सगळं करून पुसायची. मला कधीच आवड नव्हती मेकअपची या वॉडेवर. तशी अशी मोठी होत गेली तशी आता इनफॅक्ट 2 years आधीपासून आय स्टार्टेड यु नो पुटिंग सम मेकअप अँड ऑल. त्याच्या आधी एवढी काय आवड नव्हती मला मेकअपची. तू तिला बिग बॉस मध्ये जेव्हा ती आली होती तेव्हाही तू बघितलं असेल, खूप लहान, तेव्हा अगदी असं तोंड धुतलेलं तोंडाने ती आली होती. पावडर पण लावून सनस्क्रीन फक्त लावून ती बिग बॉस मध्ये आली होती. साक्षी, मेघाने कित्येक वर्ष सिंगल पॅरेंटिंग केलंय सुरुवातीला आणि नंतर आदित्य सर तुमच्या आयुष्यात आले. खरं तर सिंगल पॅरेंटिंग हा शब्द जरी छोटा असला तरी खूप जबाबदाऱ्या घेऊन हा शब्द येतो आणि अजिबात सोपं नाही आहे. सिंगल पॅरेंटिंग, दॅट टू ती अभिनेत्री आहे.
आणि ती तुला तरीही तुझं आत्ता स्ट्रगल करू देते की साक्षी तू तुझं स्ट्रगल कर आणि पुढे जा. मला सांग इथून पुढे जेव्हा केव्हा तुला काम मिळेल, जितकं तू काम करशील, आईचा तो एक गुण जो तुला कायम इन्स्पायर करत राहील, ज्याच्यामुळे तू म्हणशील की नाही यार साक्षी गो ऑन, थांबायचं नाहीये, तर तो कोणता गुण आज तू मला मेघाचा सांगशील जो तुला इन्स्पायर करतोय? आय थिंक तिचा जो स्पिरिट आहे ऑफ नेव्हर गिव्हिंग अप, नो मॅटर वॉट, किती पण ऑब्स्टिकल्स येऊ द्या लाईफमध्ये, कधी गिवअप नाही करायचं आहे. लेट द होल वर्ल्ड गो अगेन्स्ट यू. तुम्हाला जर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही काही पार पाडू शकता. आय थिंक तो जो तिचा कॉन्फिडन्स, की म्हणजे जर जोपर्यंत तुम्हाला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नाही तोपर्यंत दुनियाला तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. सो आय थिंक आय गेट दॅट, आय विल ऑलवेज बी इन्स्पायर्ड फ्रॉम दॅट स्पिरिट ऑफ हर, की कॉन्फिडंट राहायचं आणि कधीच गिवअप नाही करायचं लाईफमध्ये. आपली फॅमिली पण आपल्या अगेन्स्ट गेली किंवा काही झालं लाईफमध्ये, बिकॉज दॅट शी इज डेल्ट विथ ऑल दोज प्रॉब्लेम्स अँड आय कॅन ओनली इमॅजिन हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन फॉर हर. सो तरी तिने कधीच, सगळे अगेन्स्ट होते तिच्या, तरी तिने कधीच गिवअप नाही केलं ते. आणि राईट नाव आय थिंक फॅमिलीमध्ये जे लोक तिच्या एवढ्या अगेन्स्ट होते फॉर डुईंग वॉट एव्हर शी डिड ॲट सच ॲन अर्ली एज, परस्युईंग ॲक्टिंग, मूव्हिंग आउट ऑफ जळगाव अँड ऑल ऑफ दॅट, जे लोक सगळ्यात तिच्या अगेन्स्ट होते, आता तेच सेम लोक येऊन माहीत आहे तिच्या आजूबाजूने तिच्या म्हणजे तिच्याशी बोलायला ते येतात पुढून आणि त्यांना तिच्यासोबत फोटोज काढायचे असतात आणि म्हणजे तेच सगळ्यात जास्त तिला प्रेस करतात, ऑल द सेम काइंड ऑफ पीपल. सो आय थिंक जर तिने त्यांचं ऐकून जर कधी लाईफमध्ये गिवअप केलं असतं तर तिने हे सगळं कधीच ती पार नाही पाडू शकली असती. आणि लहानपणी पण मला कधीच कशाची तिने कमी नाही फील करू दिली. म्हणजे इवन इफ आय डिडंट हॅव अ फादर ॲट होम और वॉट एव्हर, तिने मला कधीच ते फील नाही होऊ दिलं. आय थिंक शी वॉज लाईक अ सुपर मॉम. म्हणजे एकदा पण घरी कसली म्हणजे एका व्यक्तीची कमी आहे घरामध्ये ते तिने कधीच फील नाही. बट एकदा तिने मला या गोष्टीची हिंट दिली की आता कोणीतरी आपल्या घरी पाहिजे. सो मी तिचा लहानपणीचा एक किस्सा सांगते. आम्ही ना तेव्हा कांदिवलीला राहायचो, रॉक एन्क्लेव्हमध्ये. ओके. आणि तू तेव्हा वेबग्योरलाच जायची साक्षी. सो तिथं ना एक दिवस आम्ही, तिथं खाली गार्डन आहे, तर छोटी मुलं सगळी तिथं खेळायची. साक्षी वॉज समथिंग 5-6 year old. हां, सुपरस्टारच्या फिल्मच्या शूटच्या दरम्यानचीच गोष्ट आहे. सो हां, हॉस्टेलहून तू तेव्हा थोडे वेकेशनसाठी घरी आली होती. तेव्हा ती सिंहगडला होती. ती 4 वर्षाची असताना मी तिला सिंहगडला स्प्रिंगडेलला टाकलं होतं. सो तेव्हा ना तिला ते हॉस्टेलमध्ये मला यासाठी राहावं लागतंय की घरी मला बघायला कोणी नाही आहे बिकॉज मम्मा इज वर्किंग. तर ती मला ना, आमच्या ना खूप साऱ्या विंग्स होत्या, ABCDEFGHIJK वगैरे अशा. तर मला ती एकदा बोलली की मम्मा इकडे जे विंगमध्ये कोणीतरी असू शकतील ना ज्यांच्याकडे वाईफ नाही आहे किंवा डॉटर नाही आहे, तर ते माझे पप्पा होऊ शकतात का? मी म्हटलं नाही, असे काय कोणाचे स्पेअर पप्पा नसतात. ती कोणाकडे तरी स्पेअर पप्पा असतील, डॅडी असतील, तर ते माझे होऊ शकतात का? म्हटलं नाही. म्हटलं कोणाकडे असे स्पेअर नसतात एक्स्ट्रा. मग त्यांची सेड की मग डोरेमॉन किंवा सुपरमॅन नाही किंवा गजनी. तेव्हा गजनी पिक्चर आला होता, गजनी आणि क्रिश. हां, मग क्रिश असेल का? क्रिश होऊ शकतो का? मग मी म्हटलं ही मला ना सगळे सुपरमॅन्सची वगैरे अशी नावं सांगते जे सगळं काही सिच्युएशन ऑल राईट करून टाकतात. मेसअप जे काय असतो, जो काय मेस असतो ते क्लिअर करतात, ते सगळं ते क्लिअर करतात. तो मेस जो असतो ते हँडल करतात. सो आय फेल्ट की नाऊ शी वॉन्ट समवन जो आमच्या लाईफमधला मेस कोणी हँडल करू शकेल का? सो शी वॉज टेलिंग मी डोरेमॉन, सुपरमॅन, गजनी, डोरेमॉन. तू दिवसभर डोरेमॉन बघ. मला पहिलं ऑप्शन तू डोरेमॉनच दिलं की डोरेमॉनची मी लग्न करू शकते का? सो डोरेमॉन कुठलं तरी गॅजेट काढेल आणि सगळं ठीक करेल. ही ॲडिक्टेड होती, ते ऑब्सेस्ड विथ डोरेमॉन. मग क्रिशशी तू लग्न करू शकते का? किंवा गजनीशी तू. मी म्हटलं हे काय बोलते? किंवा कोणाचे स्पेअर डॅडी असतील का? म्हटलं आय थिंक नाऊ शी
नीड अ फादर. सो मग मी तेव्हा तिला म्हटलं आत्ता कोणीच नाही आहे, बट मी तुला प्रॉमिस करते की वेन एव्हर I'll find the best dad for you. That is my promise. You will have a daddy, and that one also the best one. So now she can say की मी best one daddy शोधला की नाही. साक्षी, पण तू आदित्य सरांचा क्लोजेस्ट, डॅडीच्या जास्त क्लोजेस्ट की मम्मीच्या? आय थिंक कुठल्या गोष्टींसाठी मी डॅडीकडे जाते आणि कुठल्या गोष्टींसाठी मी मम्मीकडे जाते. आय एम क्लोज टू बोथ ऑफ देम इक्वली. असं नाही की म्हणजे एकाशी जास्त क्लोज आहे. But आय थिंक डॅडी मला जास्त म्हणजे आय थिंक ही इज ओके टू गिव्ह मी मोर ऑफ माय फ्रीडम. Okay. म्हणजे तुला जर मला कुठे ट्रेकवर जायचं असेल माझ्या फ्रेंड्ससोबत, तू जा, तू कर. तुला कुठे ट्रिपवर जायचं आहे, तू जा. म्हणजे त्याचं तसं आहे. ऍडव्हेंचर साठी डॅडी युजली हाऊ डॅड्स आर मोर पॉझेसिव्ह. आय थिंक डॅडी आहे पॉझेसिव्ह, पण आय थिंक मम्मी इज मोर ऑफ द पॉझेसिव्ह, द मोर प्रोटेक्टिव्ह वन, की नाही हे नाही करायचं, ते नाही करायचं, ते आहे तिचं जास्ती. डॅडी इज लाईक तू कर, तुला जे तुझी लाईफ आहे मज्जा कर. असं आहे त्यात. आणि आई प्रोटेक्टिव्ह झोन मध्ये आहे. मम्मी इज देअर टू प्रोटेक्ट. साक्षी, पण मला सांग, तू मगाशी उल्लेख केलास की तू प्रॉपर ऍक्टिंगचे वर्कशॉप्स केलेत या क्षेत्रामध्ये येण्यासाठी. ऍक्टिंग ना सगळ्यांचं कप ऑफ टी नाहीये. असं प्रत्येकाला वाटतं हे सोपं यार आपल्याला येईल, पण जोपर्यंत तुम्ही त्या कॅमेऱ्यासमोर उभं राहत नाही ना, म्हणजे कॅमेऱ्यासमोर उभं राहून पण चांगल्यांची टरकते. सिम्पल, खरंच तंतरते. मला सांग, तू जेव्हा शिकत होतीस ऍक्टिंग, तुझे ऍक्टिंग डेज तुझ्यासाठी कसे होते? डिफिकल्ट होते, तुला जरा इझी वाटले काय? लर्निंग काय सांगशील तिकडचं मला? डिफिकल्ट तर डेफिनेटली होतं. आय मीन इट्स नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी फॉर शुअर. पण मला खूप आवड होती. म्हणजे मी ना ॲक्च्युली माझा जो कोर्स होता 3 monthsचा, त्याच्या आधीच मी यूट्यूबवरनं काय सीन्स पिकअप करायची. म्हणजे आता आलिया भटचा सीन झाला, फ्रॉम कपूर्स अँड सन्स, ऑर वॉट एव्हर, म्हणजे छोटे सीन्स, मोनोलॉग्स असायचे. मी तर तसंही रूममध्ये बसून आय वुड कीप रिहर्सिंग, प्रॅक्टिसिंग, आणि स्वतः कॅमेराचा समोर ठेवून मी शूट करायची, आणि तशी मला ती आवड होती. सो आय ऑलवेज एन्जॉयड इट. माझा ॲक्टिंगचा कोर्स सुरू झाला. आय थिंक आय मेट रिली लाईक ग्रेट पीपल ओव्हर देअर. आमचे सगळे जे ॲक्टिंगचे जे कोच होते खूप चांगले होते सगळे. आणि म्हणजे फ्रॉम प्लेईंग अ स्मॉल किड टू प्लेईंग कसाब, असं आम्ही, म्हणजे मी सगळे असे वेगळे टाईपचे कॅरेक्टर्स प्ले केले. आणि इट डेफिनेटली वॉज सो डिफिकल्ट बिकॉज म्हणजे खूप इट कॅन ऑल्सो गेट व्हेरी ड्रेनिंग मेंटली. आय फील लाईक टू गेट इन टू द कॅरेक्टर. आता जर कसाबसारखं जर काय कॅरेक्टर, इफ यू आर प्लेईंग अँड इट्स युअर सोलो सीन ऑर समथिंग लाईक दॅट, असं मोनोलॉग असला तुमचा त्याचा, सो इट कॅन गेट व्हेरी ड्रेनिंग. अँड अख्खा दिवस खूप इमोशनली असं ड्रेन्ड आउट फील होतं. पण आय थिंक इट्स कम्प्लिटली वर्थ इट. त्याची आपलीच एक मजा असते, खूप सॅटिस्फाईड आणि खूप असं फुलफिल्ड वाटतं माहीत आहे ते करून. सो मजा खूप आली ॲक्टिंग कोर्स करताना. 3 months, आय थिंक वन ऑफ द बेस्ट 3 months आय एव्हर स्पेंड. तू एक अश्वत्थामाचं काहीतरी केला होता मोनोलॉग, तो इतकं डिफिकल्ट हिंदी होतं. उर्दूचे असायचे आमचे बरेचसे, ते दॅट इन्व्हॉल्व्ड अ लॉट ऑफ संस्कृत. मग एक होता आमचा जो प्ले दॅट इन्व्हॉल्व्ड अ लॉट ऑफ उर्दू. सो असं सगळं म्हणजे खूप काय वेगळं रोज आम्ही काय वेगळे असे सीन्स करायचो. खूप मजा यायची. मला उलट ती जेव्हा यायची ना तिच्या ऍक्टिंग स्कूलमधून, तेव्हा मी तिला विचारायचे आज काय शिकवलं वगैरे, आणि मग इतक्या छान इंटरेस्टिंग स्क्रिप्ट असायच्या ना पूर्ण संस्कृतमध्ये. मग तिला मी हेल्प करायची काही प्रोनाऊन्सिएशनसाठी वगैरे, किंवा उर्दूचे प्रोनाऊन्सिएशनसाठी. तर मला स्वतःला ती जेव्हा ते करत होती ना, तेव्हा मला इतकं समाधान वाटत होतं की जसं काही मीच तो कोर्स करते आणि मलाच तो हॅपीनेस मिळतोय. सो ते जे माझं मिस झालं ना, की कुठेतरी चांगला ॲक्टिंगचा कोर्स करायचा किंवा शिकायची ॲक्टिंग, तर आय फेल्ट की ते मला तिच्या या कोर्समुळे आणि तिच्या या सगळ्यामधल्या जो टाईम स्पॅन जो गेला तिचा ॲक्टिंग शिकण्यात, किंवा डिरेक्शन, कॅमेरा, सगळ्या या गोष्टी शिकत होती. खूप छान रायटिंग पण करते आता ती. सो स्क्रिप्ट रायटिंगसुद्धा त्यांना शिकवलं. म्हणजे एव्हरी ॲस्पेक्ट ती शिकून हे झाली आहे. म्हणजे आज ती स्पॉटबॉयच्या कामापासून ते प्रोड्युसरच्या कामापर्यंत सगळं ती करू शकते. स्वतः ॲक्टिंगही करू शकते, प्रोडक्शनही करू शकते, सेट डिझायनिंगही करू शकते. आणि मी तिला जेव्हा मी तिच्या फिल्ममध्ये काम करत होती, तिच्या कॉलेजच्या प्रोजेक्टमध्ये, तेव्हा मी तिची सिन्सिअरिटी बघितली की किती मन लावून ती सेटवर काम करत होती.
त्याच्यात तर ती ऍक्टर नव्हती, त्यात तर ती प्रोडक्शन डिझायनर होती ती त्यात. सो मी तर फुल ऍक्टरवाले आपलं मला मी त्या याच्यामध्ये गेली होती, बट ती आपली काम करत होती सेटवर. सो मला इन अ वे ते बघून खूप बरं वाटलं की चला आज जेव्हा ती स्वतः ऍक्टर बनेल आणि ती एखादा मोठा प्रोजेक्ट करेल तेव्हा तिला हे माहीत असेल की तिच्या मागे मेहनत करणारी किती लोक आहे. तेव्हा तिला तिच्या कामाची पण किंमत कळेल आणि दुसऱ्याच्या कामाची पण किंमत कळेल की एक स्पॉट दादा पण किती मेहनत करतात, आर्ट डिपार्टमेंटची लोक किती मेहनत करतात. हे सगळं मला तिला शिकवायचं होतं. ऍक्टिंग काय, ऍक्टिंग तर मी तिला घर बसल्या शिकवू शकले असते ना. बरोबर. पण मी जेव्हा तिला माझ्या सेटवर नेते, शूटिंगच्या सेटवर नेते किंवा ती तिच्या स्कूलमध्ये जे शिकत होती, मला तिला सगळं तू बघ हे वातावरण काय असतं, किती मेहनत असते. हे असं सोपं नाही आहे की अच्छा मला आता कमी मार्क्स मिळाले तर कुछ नहीं है करने को, ऍक्टिंग कर लेते ऍक्टर बन जाते. नो. जसं एका डॉक्टरला डिग्री घेऊन मग डॉक्टर होण्याचा अधिकार मिळतो, तसा एका ऍक्टरला सुद्धा आधी टेक्निकली सगळं शिकून मग ऍक्टिंग करायचा अधिकार मिळायला हवं. मी तर म्हणते आता तर इंडस्ट्रीत मॅन्डेटरी केलं पाहिजे की तुम्ही हा कमीत कमी 2 वर्ष तरी हे शिकून मगच फिल्म मेकिंग शिकूनच मग तुम्ही आलं पाहिजे. सो तुम्ही ही सगळी प्रोसेस जेव्हा शिकता तेव्हा तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटचं महत्त्व किती आहे, त्यामागे त्यांची काय मेहनत आहे हे कळेल. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा मी बिग बॉसमध्ये होते तेव्हा मी जो काही टास्क यायचा ओके, मला कधी कधी माहीत असायचं की समोर आपण 4 लोक आहोत आणि समोर 12 लोक आहेत, आपण कसा हा टास्क जिंकणार आहोत. पण मग असं प्लेटमध्ये तस्तरीमध्ये सजवून त्यांना देऊ नाही शकत ना आपण की या तुम्ही जिंकलात. त्यांचा घाम काढीन मी, त्यांना दमवीन मी, कारण या एवढ्या आर्ट डिपार्टमेंटने, सेटिंगवाल्यांनी किंवा सगळ्यांनी या टास्कवरती टास्क डिझाईन करण्यापासून बरोबर तर तो इम्प्लिमेंट एक्झिक्यूट होण्याकरता इतक्या माणसांनी जी मेहनत केली आहे ती आपल्या परफॉर्मन्सवर डिपेंडंट आहे सगळी. जर आपण परफॉर्मन्स नाही केलं तर इतक्या लोकांची मेहनत पाण्यात जाईल. हे मी माझ्या विनिंग स्पीचमध्ये सुद्धा बोलले होते की का मी मन लावून सगळे टास्क केले, कारण मला माहिती आहे की 24 तास इथे राऊंड द क्लॉक एवढी माणसं मेहनत करतात या शोसाठी. मी त्यांची मेहनत वाया कशी जाऊ देऊ जस्ट सेइंग की नाही मला नाही करायचा हा टास्क. सो ते तिला शिकणं मला माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि मला वाटतं की पेरेंटिंग इज नॉट ओन्ली की तुम्ही त्यांना चांगल्या शाळेत पाठवून द्या, पण शाळेत जाऊन त्यांना काय शिकायचं आहे ते त्यांना कळलं पाहिजे. त्यांना सगळ्यात महत्त्वाचं हे कळलं पाहिजे की त्यांना त्यांचा स्वतःच्या कामाचा रिस्पेक्ट असलाच पाहिजे, पण इतरांच्या मेहनतीची पण किंमत त्यांना कळली पाहिजे. ॲब्सोल्युटली, खरंच खूप मस्त. पण मेघा मला सांग, साक्षीने सुरुवातीला इनिशियल डेजला कुठल्या प्रकारचं काम करावं असं तुला वाटतं, एक अभिनेत्री म्हणून सांग, कारण तुला पोटेन्शियल माहितीये तिचं. मला माहितीये की आता ती ज्या एजमध्ये आहे मला असं वाटतं की शी हॅज फुल पोटेन्शियल ऑफ बिईंग अ बॉलिवूड ॲक्ट्रेस. आणि तिच्यामध्ये आहे ते, म्हणजे मला तर आवडेलच की माझ्या मुलीला एखादा मस्त छान मोठ्या यशराज सारख्या बॅनरमध्ये तिला लॉन्च मिळावा, कोणाला नाही वाटणार. ऑफकोर्स मला आवडेल, पण ते नाही मिळालं म्हणून काहीच नाही करायचं आयुष्यात असं पण नाही. तिने छान TV कमर्शियल्स कराव्या, चांगल्या चांगल्या वेबसिरीज येत आहेत ते करावं. सिरियलसाठी मी तिला खूप हट्ट केला पण ते ती करायला तयार नाही आहे. सो मला असं वाटतं टेलिव्हिजन पण खूप शिकवतं. आज आमची प्राप्ती बघ, सावली माझ्या सिरियलमध्ये किती मेहनती पोरगी आहे, किती हार्डवर्किंग आहे. मी स्वतः त्या प्रोसेसमधनं गेलेली आहे. ॲज अ लीड मी जेव्हा काम करत होते तेव्हा इट्स अ व्हेरी टफ जॉब. पण हां, जर तिने तिचं एक काहीतरी ध्येय आहे, तिचं जर काही गोल आहे तर तिने तो चॉईस कम्प्लिटली तिचा आहे की तिला ते करायचं आहे की नाही करायचं आहे. सो माझी तर इच्छा आहे की तिने आलिया भट सारखंच यावं डायरेक्ट इंडस्ट्रीमध्ये. पेरेंटला तेच वाटेल. पण साक्षीला काय वाटतंय, साक्षीला पहिलं काम कसं हवंय, कशा प्रकारचं हवंय? आय थिंक आता मी बऱ्याचशा ॲड्ससाठी ऑडिशन्स करत असते, वेब सिरीजसाठी ऑडिशन्स करत असते. सो आय थिंक टू स्टार्ट ऑफ अन ॲड वुड बी ग्रेट. काही मला मिळेल आय विल, म्हणजे जर काही मला मिळालं, इफ आय पास एनी ऑडिशन आय एम रेडी टू डू इट. असं काही नाही. सिरियल मला आवडेल करायला, पण माझं फक्त असं आहे की आय वुड लव्ह टू डू सिरियल्स, पण माझं असं आहे की मला एक वर्ष मला एकच कॅरेक्टर प्ले करायमध्ये एवढी मजा नाही वाटणार. मला ते आय विल नॉट फील सॅटिस्फाईड. सो माझं फक्त तेच एक रिझन आहे की मला एक वर्ष एकच कॅरेक्टर प्ले नाही करायचं आहे, यु नो, अनलेस अँड अंटिल आय कम टू अ पॉईंट वेर आय एम लाईक नाही आता वॉट एव्हर इट इज, यु नो,
एनी वर्क दॅट आय गेट आय शुड जस्ट डू इट अँड पुट माय माइंड टू इट. तर मी करेल ऑफकोर्स, पण ॲटलिस्ट फॉर नाव माझा एम तो नाही आहे. इफ बट मी जेव्हा तिला त्यांचा जेव्हा फिनाले डे होता ना ॲक्टर्स प्रिपेअरचा, त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लिशनचा डे होता ॲक्टिंग स्कूलचा, तेव्हा ना तिचा मी परफॉर्मन्स बघितला होता. म्हणजे त्याच्यात सगळं होतं, डान्स होतं, ड्रामा होता, इमोशनल सीन होते सगळे, आणि साक्षी वॉज प्रेझेंटेड ॲज अ मस्त छान फुल. मी म्हटलं अरे तू परफेक्ट, आपण आपली पोरगी एकदम फुल ऑन बॉलिवूडसाठी रेडी केलं. आय वॉज प्लेइंग अ साऊथ दिल्ली गर्ल, म्हणजे एकदम पू टाईप माझं ते कॅरेक्टर, माझं एकदम पू टाईप्स कॅरेक्टर होतं ते. वॉज अ कॉलेज. सो तिने ते इतकं छान केलं, त्याच्यात डान्स हे ते. म्हटलं आपली पोरगी हिंदी सिनेमासाठी एकदम रेडी आहे, फुल ऑन आहे. सो मी म्हटलं चला ठीक आहे, गुड. जे शिकते ते आत्मसात करते आणि ते ती स्वतः एक्झिक्यूट पण करते, तर चांगली गोष्ट. आणि ही मराठमोळी मुलगी, मराठी घरातली मुलगी बॉलिवूडमध्ये बघायला मलाही खूप आवडणार आहे. साक्षी, तर तू जे काही शिकली आहेस ती मेहनत अशीच कॅरी ऑन ठेवा, तुझ्या घरातच इन्स्पिरेशन आहे. मी काय बोलू या सगळ्यावर आता. सो ऑल द व्हेरी बेस्ट एकतर तुला. मेघा, थँक्यू तुला की तू इतक्या छान हे कॉन्व्हर्सेशन घडवून आणलं. खरं तर या निमित्ताने मला कळलं की ही किती काय काय शिकलीये, शिकतेय, आणि तिने जे एवढे महिने की नाही थांब मला माझं शिकू देत, ते का ते मला आज उलगडलंय. पण आय विश यू ऑल द लक अँड सक्सेस. नेक्स्ट इंटरव्ह्यू तुझा डेब्यूचाच करूया असं मला वाटतं. होपफुली इतक्या लवकर तो डेब्यू तुला मिळू दे लवकर, आणि आपण डेब्यूसाठी इंटरव्ह्यू करूया लवकरात लवकर. यांना काय वाटतं मेघा तुला? येस, माझी तीच इच्छा आहे की येस, आता तिला एक चांगला डेब्यू मिळायला काहीच हरकत नाहीये. आणि ऑनेस्टली मी तिच्यासाठी फिल्म प्रोड्यूस करू शकते, पण मी ती नाही करणार. मी तिच्यासाठी दुसरी फिल्म प्रोड्यूस तिची करीन, पण पहिली तिची तिला स्वतः मिळवावी लागेल. कळलं, दुसरी रेडी आहे, पहिली मिळवायची आहे साक्षी. पण थँक्यू यार, मजा आली दोघींची गप्पा मारून, आणि दोघींनाही खूप शुभेच्छा. थँक्यू पुढच्या स्ट्रगल साठी. तुला स्ट्रगल आणि जर्नी. आता मी तर माझंच ॲज अन ऍक्ट्रेस इतकं स्ट्रगल अजून चालू आहे. मी अजूनही ते करतेच आहे. मी काय कुठे पोहोचली नाहीये अजून, मी तर अजून अर्ध्या रस्त्यात पण नाहीये. सो माझीच अजून एवढी जर्नी बाकी आहे. तर मी फक्त एकच तिला सांगेन या सगळ्यात की पुढच्या स्टेज मागचा शहाणा, ही जी मराठीतली कहावत आहे, म्हण आहे, तर ती म्हण म्हणजे पुढच्याला ठोकर लागते तेव्हा मागच्याने कमीत कमी शहाणा व्हायचं. तर जिथे जिथे सगळ्या चुका करायचं राईट माझ्याकडे, तुझ्याकडे नाहीये. मी चुका करत जाईन, तू त्या चुकांमधून शिकत जा. शिकायला हवं. हो बरोबर. बिकॉज मोर लाईक मदर अँड डॉटर, वी आर लाईक सिस्टर्स, सिबलिंग्स सारख्या होता आम्ही. सो कधी कधी आमचे भांडण पण होतात कपड्यांसाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी. बट ठीक आहे, मला राईट आहे तेवढा. तिने मी जे 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 चुकत गेली आहे ना, ते तिने चुकू नये म्हणूनच बऱ्याच वेळा मी तिच्याशी भांडते किंवा तिला समजवत असते. किंवा करिअरच्या बाबतीत मी ज्या मिस्टेक्स केल्या आहे त्या तिने करू नये हे सांगत असते. की खूपच डिले करणं एखादा प्रोजेक्ट एक्सेप्ट करण्यासाठी, वाट बघणं खूप जास्त एखाद्या, म्हणजे नाही यार, आपल्याला ना एक एक कामातनंच काम मिळणार. बरोबर आहे. आणि ती रियालिटी ओनली आवर पेरेंट्स कॅन टेल अस. म्हणजे मम्मीहून बेटर अजून कोणीच नसणार ती रियालिटी आपल्याला दाखवून द्यायला. सो आय मीन आय डोंट फील बॅड अबाउट इट ऑल्सो वेन एव्हर मम्मा टेल्स मी. मला इन अ वे मला एक रस्ता असा दिसतो माझ्यासमोर, म्हणजे की ओके, म्हणजे मम्मी असं बोलली तर म्हणजे मला असं करायला हवं. सो मी असं कधी वाईट नाही ऑब्व्हियसली पण तिने आता फार छान म्हण सांगितली की पुढच्या स्टेज आणि मागचा शहाणा, ती लक्षात ठेव कायम. लर्निंग पण लक्षात ठेवणार आहे आता ही आजपासून पुढे. पण वन्स अगेन थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट दोघींना. थँक्यू. काम कर साक्षी, आणि लवकरात लवकर डेब्यूसाठी इंटरव्ह्यू करायला येते मी. येस, थँक्यू.